परभणीमध्ये झालेल्या एका नराधमानं डॉक्टर बाबासाहेबांनी देशासाठी लिहिलेल्या संविधानाची विटंबना केली। ती विटंबना देशाच्या संविधानाची होती, ती एका कुठल्या व्यक्तीची नाही तर भारतात राहणाऱ्या सगळ्या अधिकारांची आणि नागरिकांची त्यानं पायमल्ली केलेली आहे। त्याच्या निषेधार्थ परभणीमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्व बहुजन समाज पेटून उठलेला आहे आणि त्याच्याच अनुषंगाने इचलकरंजी शहरामध्ये समस्त बहुजन समाज संविधान बचाव कृती समितीच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधान बचाव कृती समितीनं एक आंदोलन केलेलं आहे आणि संविधान बचाव कृती समितीनं संविधान जे काल झालेली घटना आहे त्याच्या निषेधात आज आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे। हे आंदोलन फक्त आमच्यासाठी नाही तर देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी आहे। संविधान वाचलं पाहिजे। ह्या सरकारनं मागच्या वेळेस आलं त्यावेळेस सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची आणि संविधानाची विटंबना केली आणि आता सरकार स्थापन व्हायच्या अगोदर सुद्धा या संविधानाची विटंबना केली। हे खऱ्या अर्थानं जनतेने ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे। जर संविधान टिकलं तर आजची सर्वसामान्य जनता टिकेल, अन्यथा संविधान जर नाही टिकलं तर या सर्व बहुजन समाजाचं जगणं आणि जीणं मुश्किल होणार आहे। त्यामुळं आज आम्ही या झालेल्या घटनेचा निषेध करतोय आणि संविधान बचाव कृती समितीच्या वतीनं तिथं आम्ही सर्व बहुजन संघटनेच्या वतीनं आम्ही आंदोलन करत आहे। धन्यवाद।